नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या गावचा कट्टा उपक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता सर्वत्र विधानसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपापले मूर्तीबांधणीला सुरुवात केलेली आहे. भेटीगाठी घेणे, मेळावे घेणे, अशा प्रकारचे शिबिरं घेणे आणि कार्यकर्त्यांशी भेटी घेणे, मतदारांशी भेटी घेणे, अशा प्रकारचे उपक्रम सुरू केलेले आहेत. तर आपण या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातील समस्या, बेरोजगारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि अन्य समस्या मांडू शकतो. तर या संबंधाने माझे नाव आसाराम आपल्या भागात काय समस्या आहे? बेरोजगाराच्या समस्या त्या सोडवण्यासाठी आपल्याला कुशल नेता पाहिजे. कुशल नेता आपल्या इकडे नाही आहे. सांग त्याची भाऊ. बोला, काय बोलणार, सांगणार आपण? बोला, काय सांगणार आपण? बरं, आता असलेले आमदार आपल्या क्षेत्राचा विकास केला आहे काय आणि त्यांच्या कामावर आपण खुश आहात काय? आपण काय सांगणार? बोलणार बोला. सांगितलं का नाही? म्हणलं का नाही? हो का? नाही येते ना, सेपरेट काढून देऊ. सेपरेट आपण काय सांगणार? ते विकास काय करत नाही, कधी क्षेत्रात फिरताना दिसत नाही, काम असलं कधी क्षेत्राकडे येतात आणि विकास काहीच नाही. बरं, सध्या आता इच्छुक उमेदवारांची एकदम मेगा भरती झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण कुणाला पसंती देणार? योग्य कोण राहणार असं आपला एक मत? मला नवीन चेहरा पाहिजे. अच्छा, आपले मत? आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. आमची समस्या सोडवत तसा चेहरा आम्हाला. आपले मत? आपल्याला बी नवीन चेहरा पाहिजे. आपले मत? नवीन पाहिजे, इच्छुक काम करणारा पाहिजे. आपण काय सांगणार या संबंधाने? मी सांगितले समस्या बरोबर आहे.
वाढवायला हवं. बोला, आपण काय सांगणार आहे संबंधाने? ही परिस्थिती योग्य आहे, कारण आता इलेक्शनचा टाईम आहे, त्या संबंधाने सांगतो की नेते मंडळीची दौरे असताना शासकीय परिवहन मंडळ आपले बसेस तिकडे पाठवतो आणि शैक्षणिकदृष्ट्या जे विद्यार्थी येथून येण्या जाण्या करतात त्यांना असुविधा होते. कित्येक वेळा तर विद्यार्थी रात्र 10-10 वाजेपर्यंत घरी पोहोचतात. आईवडील चिंतेत असतात आणि सकाळच्या टायमाला तर बसेस पण मिळत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की संबंधित विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण विद्यार्थी दृष्टीने त्यांचे सुरक्षितता, मुलीची सुरक्षितता आहे, यातायात संबंध आहेत, हे फार नाजूक बाब आहे आणि गंभीर बाब आहे. धन्यवाद. कॅमेरामन रवी नवखरेसह मदन कमाने, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.